नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज असं काहीच वातावरण आहे. इथं मका लावलेली बरं का, बऱ्यापैकी आता उगून आली. आणि आज टॉवेल वगैरे बरचसं घरातलं मी आज धुवायला काढलंय, कारण आज रविवारी आणि पाऊस पण म्हणजे ब्रेक घेतलाय जरा. आणि इथं फराळाचं मी आज फराळ बघा काय काय बनवलंय. वेफर आणि किस पण तळलेला आहे. खिचडी केलेली आहे, झिरकं वगैरे ते काय त्याला झिरकं म्हणतात काही, शेंगदाण्याची आमटी असं बेसन. आणि हे ना वेफर आणि त्या चकल्या आहेत का, मला त्या आमच्या वैशालीताईने दिलेल्या आहेत. तर आज मी लगेच तळून पाहिलं, 2 दिवस झाले तेव्हा त्यांनी दिल्या होत्या, पण मस्त फुगलेल्या आहेत. आता एका साईडला झिरकं होतंय. भरपूर केलंय मी बर का, कारण संध्याकाळी करायची आपल्याला रताळी, म्हणून मग म्हंटल रताळ्यांना पण होईल. तसं पण आता 11 वाजलेले आहेत, काय असले सकाळी सकाळी स्वयंपाक झाला असं पण नाहीये. मी बाकीचं सगळं आवरून घेतलेलं पहिलं. आणि यांचा टिफिन मी तयार करते. एका साईडला खिचडी अजून होती आणि याच्यात खरबस चीक केला होता त्या दिवशी, तर फ्रीजमध्ये ठेवलेला. मग म्हटलं आज कसा उपवासाला होईल. आणि ही रताळी मस्त आहे बरं का, आता संध्याकाळी उकडूया. जेवून घ्या. हा उपवास आहे बघा. खिचडी देऊ देते ना. बघ सईला तू चिक दिला, तो खाऊन घे ना. चिक खाऊन घे. आवरा काय नाही, चिक कुठं चिकाट असतो, मी पण घेतलाय. काय चिक नाही तिला, घे पाहिजे खिचडी, पण तेवढा आता चिक खाऊन घे मग देईन. मी पण घेतलंय आमटी, खिचडी, वेफर्स. म्याव काय काय म्याव म्याव. चला या तुम्ही पण खिचडी खायला. हा फक्त चिकच खा तू. हा थोडा वेळ खा. पुन्हा खाऊन बघ. चकल्या मला खरं करायच्या होत्या. मी किती वर्षांनी चकली खात असं नाही मला याची साबुदाण्याची बटाटा. कशी खाऊन बघ. मस्त झाली. तो नाही का साईचा फ्रेंड रियांश, त्याच्या मम्मीने दिलेली. मस्त लागलं. कधी बुधवारी त्या दिवशी घरी गेलो तेव्हा. बरं झालं आज एखादं आली, तळून झालं. तुम्ही चिक खायला या. बराच उशीर झाला, 11:30 वाजले ना. तर मग आवरले घरातलं बऱ्यापैकी. कपडे वगैरे सगळे झाले. आणि बघा इथं ना पोरांना दुपारी झोपवलं जरा मी, कारण वातावरण आज ना म्हणजे झाकाळलेलंच आहे, असं पूर्ण अंधारच असं वातावरण आहे. आणि आज रविवार, म्हटलं चला दळणं तरी करून घ्या. मी विसरलेच होते खरं तर. आता काय झालं, 2-4 दिवस जरा म्हणजे असंच जरा टंगळ मंगळ अशीच झाली होती. तर मग म्हटलं चला आता दळण करून घेऊयात. तर मग पोरं झोपली होती, म्हणजे ऋतू उठला होता, सई झोपलेली अजून. तर म्हटलं चला तोपर्यंत. आणि हे गहू ना मी वरती ठेवले होते जरा, तर ते थोडेसे असे ना आपण काय जरा साधाळल्यासारखे झाले होते. मग मी थोडेसे ते चाळले आणि हाताने थोडस त्याला असं असं जरा हिट दिली. म्हटलं बघू जरा. आणि आता निवडून वगैरे घेते. मला काही जास्त असं पाखडून फिकडून नाही दळण जमत, पण बऱ्यापैकी मी सगळं असं म्हणजे निवडूनच घेते. माझ्याकडे सूप वगैरे पण नाही आणि ते जमत पण नाही मला तसं. आणि याच्यात एवढे खडे वगैरे नाही, साफ आहे तसं पूर्ण. आपले गहू वगैरे आहे ते, फक्त त्याच्यात ना असं नॉर्मल काड्या नसतात का छोट्या छोट्या, तशाच काड्या आहेत.
आणि संध्याकाळी मी ना म्हणजे दळण पण करायला घेतले आणि एका साईडला रताळी पण धुवून वगैरे कढईमध्ये टाकली होती. कारण कसं मग संध्याकाळी मी आता म्हणजे मध्ये जरा 2-3 दिवस उशीर होत होतं जेवायला. पण आता परत येते मी, असं मी सोडून नाही देत, लवकरच जेवते. पण कधी-कधी काही कारणाने जरी उशीर झाला ना, तरी मी एवढं लक्ष नाही देत. परत जसं आपल्याच्याने होते ना सुरुवात, तशी परत सुरुवात करते. आता काय झालं, सईचा बर्थडे वगैरे नंतर म्हणून मग जरा होतं. पण आता परत पहिल्यासारखंच यायचं असं. आणि इथं एका साईडला दळण झालं, मी पटकन दळण केलं. माझ्या लक्षात नव्हतं. दर्शननी फोन केला मला, म्हटला, "अगं दीदी मॅच चालू आहे झिम्बाब्वेची ना आपली." तर म्हटलं चला 2020 आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिंकलो पण. त्यामुळे म्हणजे मी खुश होते की हो चला जिंकलोय आपण. आणि छान खेळला तिलक वर्मा, परत अक्षर पटेल, नाही अक्षर पटेल नाही, ईशान किशन, त्यांनी छान मस्त रन वगैरे केल्या. आणि खरंच असं म्हणजे ज्यांना क्रिकेट आवडत असेल त्यांना माहितीये की हो खरंच म्हणजे आपल्या क्रिकेटरनी छान असे म्हणजे रन वगैरे केले ना, तर तो एक आनंद असतो ना एकदम वेगळा असतो बघा. 6-4 काही गेलं ना का खरं खूप आनंद होतो बघा. ईशान मस्त केले, त्याचे खरं 100 व्हायला पाहिजे होते, पण असं जाऊ दे. तर चला मस्त मॅच वगैरे बघितली आणि तसं पण आपण जिंकलोत. आणि इथं मस्त आता मी ताट करायला घेतले. 6:30 वाजले होते. म्हटलं चला जेवण करून घेऊया, म्हणजे फराळाचंच. आणि इकडे बघा आता गरमागरम रताळी, आणि ही रताळी खरं खूप छान आहेत बरं का, टेस्टला वगैरे मस्त आहे. काहीतरी 70 रुपये किलोनी का काही यांनी आणली आहे. मग ती मी हे केली. आणि इथं ना बेसन आहे ना सकाळचं, तर ते मग जरा हे करून घेते गरम करून. आणि काही काही दुधाबरोबर पण खातात, आमच्या यांना ते दुधाबरोबरच आवडतं. त्यांना मग आल्यावरती म्हणून कशाबरोबर खायचंय तसं खा. आणि बघा अजून बऱ्यापैकी उजेड आहे, म्हणजे 6:30 वाजलेले. आणि तिकडं दळण टाकलंय एका साईडला, आणि इथं मग मी जेवायला घेतलेलं आहे. आणि दुपारचं ते होतं ना तळलेले जरा केस वेफर, ते पण घेतलेत मी. आणि सईला मी डबल आंघोळ घातली. उठली आणि तिथं गिरणीपाशी काहीतरी करायला गेली, ते पीठ मी सगळं झटकलं होतं, ते पूर्ण अंगावरती तिने सांडून घेतलं. मग तिला परत आंघोळ वगैरे घातली आणि मग ती बाजूलाच खेळतीये. म्हणजे कपडे वगैरे घातलीत आणि म्हणते नको मी नाही येत व्हिडिओमध्ये आता. आणि सईनं स्वतःच्या हाताने आता कपडे घालते बरं, म्हणजे बरेच दिवस झाले स्वतःच्या हाताने वगैरे शिकली चांगली घालायला. आणि तिला मजा वाटते. म्हणत होती थांब मी सगळ्यांना दाखवते, म्हटलं नको नको नको. आणि मग आता थोड्या वेळाने येईनच ते पुढं. आणि एवढी बोलती ना सई, खरं खूप जास्त बोलती. बर्थडेच्या दिवशी पण खूप काय 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 बोलत होती. आता चांगली शिकली बोलायला. बऱ्याच जणांना तिचे म्हणजे बोलणं वगैरे आवडतं, सगळे म्हणतात. पण आता काय होतंय, जास्त मी तिला घेतच नाही. आपलंच बाकीचं काही ना काही चालू असतं. आणि तिला एकदा जर घेतलं ना, माझा जुना मोबाईल आहे ना, तो ती घेती आणि त्याच्यातच मस्तपैकी गप्पा बिप्पा मारत बसते. मोबाईल असा धरणार आणि म्हणणार की हा बघा इथं मी व्हिडिओ काढते, इथं आई जेवण बनवते, असं खूप काय 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 बोलती. पण असं ती माझं बघूनच शिकतीये. कदाचित तिचं पण वेगळं चॅनेल मला हळूहळू ओपन करावं लागेल. तर बघा आली. आणि तिच्या बाबांनी हे स्वेटशर्ट आणलेलं आहे बरं का, सेम ऋदूला आणि सईला. एखाद्या व्हिडिओमध्ये मी पुढच्या दोघांना पण घालून तुम्हाला दाखवन. तर मस्त झाली होती बरं का रताळी. आता मी पोटभर जेवण करून घेते आधी. जेवण वगैरे केलं. संध्याकाळी यांना पण आल्यावरती रताळी आणि ते सगळं मुलांनी खाल्लं, वेफर वगैरे होते ते. आणि जरा आवरायला घेतलेलं. रात्रीचे कितीतरी 10 वाजले होते. फरशी म्हणजे एवढी खराब नव्हती, सकाळी पुसली होती. पण ना ते कसं मुलांनी थोडंसं खराब केलं तर खिचडीचं वगैरे, म्हटलं चला वरच्यावर थोडंसं हात तरी मारून घ्यावा. म्हणून मग मी फरशी पुसायला लागले होते. आणि ना संध्याकाळचं ना फरशी पुसली ना, मला दिवसापेक्षा पण संध्याकाळी फरशी पुसली ना एकदम फ्रेश वाटतं, काय माहिती कसं, पण असं एकदम छान वाटतं. आणि सकाळचं पण उठलं ना एकदम सगळं फ्रेश फ्रेश मस्त वाटतं जर संध्याकाळी फरशी पुसलं. आणि इथं दादाचं सईचे चालले दोघांचा अभ्यास. असंच ते आमचे हे सांगत असतात की ऋतू तू सईचा अभ्यास घे, मग त्याला पण बरं वाटतं की हा मी अभ्यास घेतो असं. तर असाच आजचा छोटासा व्हिडिओ होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट.